हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत लसूणी मेथी कशी करायची ते. लसणी मेथी 2 पद्धतीने करता येते. एक तर ग्रेव्हीसोबत किंवा कोरडी. तर आज आपण कोरडी लसणी मेथी कशी करायची ते बघणार आहोत. त्याकरता आपण इथे मेथी निवडून घेतलेली आहे आणि फक्त मेथीची पानं घेतलेत. मेथी चिरायची नाही आहे, कारण मेथी जर चिरली तर तिला कडवटपणा जास्त येतो. तर आपण आता इथे घेतलेले आहे लसूण. अर्थातच लसणी मेथी आहे त्यामुळे लसूण भरपूर घेणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची, दाण्याचं कूट आणि मेथी आपण निवडून घेतलेली आहे. तर आता आपण गॅसवर कढई ठेवूयात आणि तेल तापवायला ठेवणार आहोत. 1 चमचा तेल आपण इथे घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूयात 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि जिरं तडतडलं की यामध्ये टाकणार आहोत मिरची. इथे साधारण 4 ते 5 मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि लसणाची पाकळी, एक पूर्ण लसणाची कांडी आपण इथे घेतलेली आहे. म्हणजे साधारण 12-15 पाकळ्या होत्या ह्या लसणाच्या, ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि आता याला आपण छान परतवून घेणार आहोत. त्याचा कचरटपणा जाऊपर्यंत आपण याला व्यवस्थित परतवणार आहोत. खूप करपू नाही द्यायचं आहे. आणि अर्थातच लहान मुलं जर भाजी खाणार असतील तर मिरचीचे तुकडे मोठे मोठे ठेवायचे, म्हणजे मग ते सहज काढून ठेवता येतात. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत हिंग. अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद आणि यामध्ये टाकणार आहोत धना पावडर. थोडीशी हळद मी अजून टाकते. आणि आता आपण हे छान सगळं एकत्र करूया. सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या सगळ्या आपण लसूण आणि मिरची टाकली आहे त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. मसाले परतले गेले पाहिजे या पद्धतीने. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत मेथी. इथे आपण एक मध्यम आकाराची जुडी मी इथे निवडून घेतलेली आहे. पूर्ण मध्यम आकाराची जुडी मी इथे वापरलेली आहे मेथीची. आणि ही आपण सगळी यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूयात. आता ह्याला पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण आपण कोरडी लसुणी मेथी करतो आहोत. आणि मेथीलाच मुळात अंगचं पाणी भरपूर सुटतं. त्यामुळे इथे वरून आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही. ती वाफेवर व्यवस्थित शिजली जाते. तर हिला आपण छान सगळं एकत्र करून घेऊयात. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. पालेभाज्या आहेत, पालेभाज्यांना आपण मीठ थोडंसं प्रमाणातच टाकायचं आहे. शिजल्यानंतर आपल्याला चव घेऊन समजतं, तर एक अंदाजाने आपण परत मीठ वरून वाढवू शकतो. कारण मुळात पालेभाज्या शिजून अगदी कमी होतात आणि मीठ मग जर जास्त टाकलं गेलं तर खारटपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच मीठ थोडं कमी टाकायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात. आता ह्यालाच पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हे आपलं एकत्रही झालेलं आहे व्यवस्थित. आपण याला एक 5 मिनिटासाठी वाफवून घेऊया. वाफेवर छान शिजेल. तर एक 5 मिनिटाने तुम्ही इथे बघू शकतात मेथी आपली छान तयार झालेली आहे. 5 मिनिटात जरी आपण ठेवलं होतं तरी मध्ये जरा 1-1, 2-2 मिनिटांनी याला हलवून बघायचं आहे, जेणेकरून खाली अगदी लागणार नाही. हे तुम्ही बघाल छान पाणी सुटलेलं आहे त्याला आणि त्या पाण्यातच ती व्यवस्थित शिजलेली आहे. आता यामध्ये टाकायचं आहे कूट. साधारण एक मोठा चमचा मी यामध्ये कूट टाकलेला आहे आणि ते थोडंसं जाडसर दळून घेतलेलं आहे. खूप बारीक कूट केलेलं नाही. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स झालं की आपली भाजी तयार आहे. त्याला छान व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आणि आपली इथे भाजी तयार आहे. ही सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया. अगदी पटकन होणारी अशी ही चविष्ट अशी लसुणी मेथी आपली तयार आहे. मेथी निवडणं, लसूण सोलणं याला जो पूर्वतयारीला वेळ लागतो तेवढाच तो काय फक्त याला वेळ लागतो. नाहीतर ही अशी भाजी पटकन शिजते. आता इथे ही लसणी मेथी तयार आहे. भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकतात. तुम्ही ही नक्की करून बघा
आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमस्ते.